आज आज पुन्हा मी सकाळी 9 सर्जरी केल्यात. आता येता एक सर्जरी करून आलोय. ते कपडे बदलले, ते कपडे घातले, तिथं उभा आहे आणि तुम्हाला मला बोलायचं आहे. पण येस, मी तुम्हाला निश्चित बोलणार आहे. मी 7:30ला सुरू करेल असं अपेक्षित होतं, पण आता 51 झालीत. पण तरी सुद्धा मी 8:30पेक्षा जास्त तुम्हाला बोलणार नाही, पक्कच नाही बोलणार. मी ठरवलं होतं की 7:30 ते 8:30 बोलणार आहे. उदयराजे जरा माफ करा, शिवराज मोठेगावकर सर थोडंसं मला समजून घ्या, कारण 8:30ला मला आणखी काही कमिटमेंट्स आहेत पुढे. पण भरारी घ्यायची आहे, घे भरारी हा हेडिंग आहे. किती मुलं आहेत रे? मला हात वर करा जरा. मुलं? अरे वा, आले. कुठून आले तुम्ही? तुम्ही नंतर बोलले का? अच्छा, ओके ओके फाईन. मग तुम्ही ओरडलं नाहीत एकदा, पण सिट्टी नाही मारली कोणी? अरे अरे ओरडा रे. आता जरा भारी वाटलं यार, म्हणजे 1 जुलैचा कार्यक्रम सुरू झाला असं वाटलं. मुलांना तुम्हाला मी आणि पालकांना तुम्हाला मी आज सांगणार आहे, मी तुम्हाला भरारी घेण्यासाठी पंखात बळ आलं पाहिजे. माझ्याकडे बघा सगळेजण, बारकाईनं बघा. प्रत्येक शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो प्रत्येक शब्द मी तुम्हाला पुन्हा विचारणार आहे. सांगितलं नाही तर भाषण पुढे करणार नाही, अजिबात करणार नाही. तुम्हाला मी सांगत होतो की पंखात बळ येण्यासाठी काही सूत्र, काही नियम लागतात. ते सूत्र, ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे. टोटल नियम किती आहेत मी सांगणार नाही, पण सगळे नियम तुम्ही पाठ केले पाहिजेत, पाठ केले पाहिजे. आणि ते नियम मला सगळ्यात शेवटी तुम्ही सांगायचे, तुम्ही सांगायचे. त्यातला पहिला नियम, पहिलं सूत्र आहे डिसाईड. काय म्हटलं मी? मोठ्याने म्हणा रे. हां, पहिला शब्द, पहिलं सूत्र आहे डिसाईड. आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं हे ठरवा, डिसाईड करा. समथिंग. तुम्ही काय बना हा विषय नाही, तुम्ही काही बना. मी अनेक वेळा सांगत असतो, तुम्हाला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे ना, स्पोर्टमन बना, बिलकुल बना, पण डिसाईड करा. तुम्हाला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, संगीतामध्ये इंटरेस्ट आहे ना, त्याच्याकडे जा, पण डिसाईड करा. डिसाईड करा, ठरवा. ते तुम्हाला ना एखादी आर्ट येतं, कला येते, पेंटिंग येतं, त्याच्यात जा, पण डिसाईड करा. डिसाईड करा, पक्क ठरवा अँड डू इट. डिसाईड करा. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे डिसाईड करा. मी पण कधीतरी काहीतरी ठरवलं होतं. मी अनेक वेळा सांगत असतो की माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी काही अडचणीमुळे ठरवल्या होत्या. अडचणीमुळे. माझं छोटं तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्याकडे बाजार असायचा. मी माकेगाव या गावातला माणूस आहे. आमच्या गावात शेजारी किनगाव आणि पानगाव अशी 2 मोठी मोठी गावं आहेत, थोडीशी आमच्या गावापेक्षा मोठी. किनगाव आणि पानगावमध्ये शनिवार आणि बुधवार असे त्यांची बाजार भरायचे. पानगावमध्ये शनिवारी, किनगावमध्ये बुधवारी बाजार भरायचा. त्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका बाजारला आमच्या वडिलांना जायचं असायचं. अण्णांना जेव्हा जेव्हा बाजारला जायचं तेव्हा ते, मी साधारणपणे 6वी-7वीचा घरामध्ये एकमेव शिकलेला माणूस, दादा बाहेर होते. म्हणजे मी पहिलीला गेलो तेव्हा दादा मेडिकल लागले होते. हा आमचा डिफरन्स आहे. त्यामुळे मी घरामध्ये दुसरा शिकलेला माणूस, ज्याला हिशोब कळायचा. मी 6वी-7वीला, 5वी-6वीला असताना माझे वडील मला म्हणायचे, गोविंदराव गुरुजीच्या घरी जा आणि 100 रुपये घेऊन ये. मी त्यांच्या घरी जायचो बाजारला जाण्यासाठी आणि 100 रुपये घेऊन आणायला जायचो, पण ते मला 90 रुपये द्यायचे आणि लिहून ठेवायचे, कारण 10 रुपये शेकड्याने मला पैसे मिळायचे. तुम्हाला सांगतो मित्र, पुढचा बाजार आला की पुन्हा त्याच्या घरी जायचं, पेरणी आली की पुन्हा घरी जायचं. मग आता शेवटी ज्वारी निघाली शेतातली, ती विकली की त्यांचं फक्त व्याज फिटायचं, मुद्दल तसंच राहायचं. आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं की इतका मोठा माणूस व्हायचा आयुष्यामध्ये, इतका अभ्यास करायचा की पुन्हा गोविंदराव गुरुच्या घरी आपल्याला कर्ज नाही जायचं नाही. ठरवा, डिसाईड. काही प्रसंगाने माणसं डिसाईड करतात. मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मला मोठा माणूस व्हायचं. म्हणून पहिला शब्द मी तुम्हाला सांगतोय, आयुष्यात काहीतरी ठरवायचं असतं, डिसाईड करायचं असतं. डिसाईड खूप सारे लोक करतात, पण ते करण्यासाठी आणखी एक गोष्ट आयुष्यात लागते आणि त्याला म्हणतात इंतुजियाझम. काय म्हणतात? मोठ्याने म्हणा रे. म्हणजे काय? इंतुजियाझम म्हणजे इच्छा, शक्ती, एनर्जी, पॉवर. ती करण्याची इंटेन्स इच्छा असली पाहिजे माणसाला की मला करायचंय. डिसाईड तर सगळेच करतात. डिसाईड करणारे लोक खूप बघितलेत. प्रत्येक माणूस, प्रत्येक पालक, माझे लेकरं हे करणार, स्वतः म्हणतात. आता लहान लेकरं असताना पण मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. एव्हरीबडी डिसाइड्स. पण ते डिसाईड करण्यापलीकडे जर जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर इंतुजियाझम इम्पॉर्टंट आहे. हे मला करायचंय. आणि इंतुजियाझम इम्पॉर्टंट आहे म्हणजे कसं, मला असं तुम्हाला नेहमी सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगतो ना की लेकरांना, पालकांना बोलायचं, तुम्हाला सांगतो, लेकरांना कष्ट करू द्या. लेकरांना कष्ट करू द्या. तुम्ही अजिबात असं नका म्हणू की एवढा अभ्यास असतो का, इतके कष्ट असतात का, नाही, असं नका म्हणू. लेकरांना कष्ट करू द्या. आणि मी त्यांना पालक म्हणतो जे पालक लेकरांना कष्टाची सवय लावतात. कारण कष्टाने ऊर्जा मिळते, कष्टाने एनर्जी मिळते, आणि जे कष्टाने मिळते ते चिरकाळ टिकतंय, त्याला कोणी खाऊ शकत नाही. म्हणून लेकरांना कष्ट करू द्या.
म्हणून लेकरांना कष्टाच्या सवय लावा. तुम्हाला सांगतो मी आता सांगताना सांगितलं की मला लोकांचं कर्ज आणायचं नव्हतं, म्हणून मी डिसाईड केलं होतं की मोठा माणूस व्हायचं. माझा मुलगा गरिबाचा नाही ना, ऑफकोर्स नाही आहे, त्याला कोणाच कर्ज नाही आणायचं आहे. पण तुम्हाला सांगतो मी, तो जेव्हा 10वीला गेला आणि 10वी झाल्यानंतर त्याने ठरवलं, मी त्याला विचारलं तुला काय बनायचं, मी मुद्दाम विचारलं असं तुला काय बनायचं. बघा मी पालक कशाला म्हणायचं सांगतो तुम्हाला. मी काय विचारलं त्याला तुला काय बनायचं, कारण आहे मी असा बाप की त्याचा मी LKGला ॲडमिशन घ्यायला, नर्सरीला ॲडमिशन घ्यायला पण शाळेत गेलो नाही. त्याच्यानंतर तो 6वीला दुसऱ्या शाळेत गेला, तिथं पण मी ॲडमिशन घ्यायला गेलो नाही. त्याच्या 10वीत तो जेव्हा गेला माझा मुलगा प्रसाद नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये, तेव्हा त्या शाळेत गेलो तर गेस्ट म्हणून जाऊन एक भाषण देऊन आलो. 11वीला तो शाहूला लागला, तिथं गेलो तर तिथं एक भाषण देऊन आलो. पण पालक म्हणून एकदाही त्याच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये मी गेलो नाही. असा हा पालक. त्याच्या एक्झामला सोडायला, नीट कुठल्याच एक्झाम सोडायला मी गेलो नाही, कुठल्याच. आणि म्हणून मी त्याला प्रश्न विचारला, प्रसाद तुला काय बनायचं. प्रसाद म्हणला पप्पा ऑफकोर्स मला डॉक्टर बनायचंय. अरे म्हणलं पण तू अशा बापाला बघतोस ना. म्हणला या बापाला बघतो म्हणून तो डॉक्टर व्हायचंय. हा इंथुजियाझम, ही इंटेन्सिटी, हे स्वतःची करण्याची तयारी, इच्छाशक्ती, ही निर्माण करणं पालकांचं काम आहे. हे निर्माण करणं लेकरांमध्ये हे पालकांचं काम आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो की आपलं लेकरू कसं कष्टाळू बनलं पाहिजे. आमच्याकडे कष्ट घेण्यासाठी मी, माझी बायको, माझी माय आणि आमच्या अण्णा, एकदाही आमच्या लेकराला, मला एकच लेकरू आहे, असे कधीच नाही म्हणाले की तू कष्ट नको करू. आम्ही आजही त्यानंही कधी कष्ट करण्यासाठी माघार घेतली नाही. त्याच्या स्वतःच्या मेरिटने शाहूला ॲडमिशन 750 रुपयात झालं. आणि BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळालं. त्याच्या हिमतीनं, माझ्या खर्चानी पैशाने नाही आहे. मला हे का सांगायचं तुम्हाला, तुम्हाला का सांगायचं आहे, त्याचं कारण आहे की ही इंटेन्सिटी, ही एनर्जी, ही शक्ती, हा इंथुजियाझम लेकरांनी स्वतःत क्रिएट करावा. आणि तो लेकरात कसा क्रिएट होईल हे पालकांनी बघावं. त्याला पालक म्हणत असतो, त्याला पालक म्हणतो मी. पहिला शब्द काय सांगितला, मोठ्याने रे. दुसरा पाठ करा. पाठ म्हणजे पाठ झाले पाहिजेत. इंथुजियाझम आहे, डिसिजन घेतलंय, पण व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज अ डिसिप्लिन. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या डिसिप्लिनमध्ये घालत नाहीत. मी बरेच लेकर बघितले 11th आवरला, आता एक्झाम समोर आली, एक्झामच्या दिवशी आजारी पडलं, डोकं दुखायला लागलं. जे लेकरं एक्झाम 8 दिवस समोर असताना आजारी पडतात, पालकांनो समजून घ्या की त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाही आहे. मी डॉक्टर आहे, तुम्हाला सांगतो मी, जे डिसिप्लिनमध्ये, मी पुन्हा सांगतो डिसिप्लिन, स्टडीची डिसिप्लिन असली पाहिजे. डिसिप्लिन असली पाहिजे म्हणजे कसं, दररोज फिक्स वेळेला अभ्यास करा. सोमवारी अभ्यास सुरू करा, शनिवारपर्यंत अभ्यास करा, पण शनिवारी सुट्टी घ्या. नंबर 2, दररोज 7 तास झोपा. दररोज स्वतःला कमीत कमी 1 तास वेळ द्या. एवढं सगळं करून 7 तास झोपलो, 1 तास वेळ दिला, 8 तास झाले बरोबर आहे. आणखी 2 तासामध्ये जेवण करा, आणखी 3 तास द्या, तरी तुमचे 11 तास झाले. आणखी 13 तास बाकी आहेत ना. मग 13 तासामध्ये आणखी समजून घ्या की तुमचं 5 तास कॉलेज गेलं, तरी पण आणखी एवढा वेळ बाकी आहे ना तुम्हाला. म्हणजे बघा 8 तास पुन्हा बाकी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, कॉलेज करा, सगळं करून सुद्धा तुमच्याकडे वेळच वेळ आहे. पण ह्याला काय म्हणायचं, डिसिप्लिन म्हणायचं. मी तुम्हाला एक पर्सनल उदाहरण देतो, डिसिप्लिनचा फायदा कसा होतो. 2008 मध्ये मी अमेरिकेत गेलो, 8 मध्ये, आणि मला ना न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचं होतं. डिसिप्लिन बघा. आणि मी डॅलसमध्ये कॉन्फरन्स अटेंड केली आणि त्याच्यानंतर मी न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथे डॉक्टर जोसेफ मेकार्थी, हे ज्यांनी आमची पुस्तकं लिहिलीत, त्यांच्याकडे मला जायचं होतं. मग त्यांच्याकडे मी गेलो आणि सकाळी त्यांची सेक्रेटरी, ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवशी मला म्हणली, वेल डॉक्टर लहान आहे, यू नीड टू बी देअर बाय 4:45 AM इन द मॉर्निंग बिकॉज डॉक्टर जो विल बी देअर बाय 4:45 इन द राऊंड. मला कळतं ती म्हणे की डॉक्टर जो मेकार्थी, बघा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रायव्हेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, त्याचा तो बॉस आहे, 3000 डॉक्टर त्या माझ्याकडे काम करतात, आणि तो माणूस 73 वर्षाचा तेव्हाचा, तो माणूस म्हणे की 4:45 राऊंडला येतात, तुम्ही सकाळी 4:45 वार्डात पाहिजेत. बाप्पू, म्हणजे मला कळतं म्हणजे हे 4:45. आता बघा, मी इंडियन टाइमचा माणूस, मी गेलो पळत पण मला 5 वाजले होते.
5 वाजले होते. मेकार्थी सरांचे 3 पेशंट बघून झाले होते. मी एकदम सॉरी असा परेशान उभा टाकलो. पण दुसऱ्या दिवसापासून मी आपला बरोबर 2 मिनटं अगोदर जायला सुरू केलं. आमचं ती सरांची कडची जी काही माझी ट्रेनिंग संपली आणि शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे मला जायचं होतं. बघा, त्यांच्याकडे मला जायचं होतं. मी गेलो, मेकार सरांकडे मी गेलो आणि माझ्या मनातला कुतूहलाचा प्रश्न नेहमीचा की 4:45 हे काय येत असतील, एवढा मोठा बॉस आहे ना, काय येत असतील 4:45 एवढा विचारावं, कारण लक्की टाईम आहे का. म्हणजे मला नेहमीचा प्रश्न असतो की असं काही असेल तर मी पण 4:45 सुरू करतो. मग मेकार सरांकडे सही घेतली आणि सरांना प्रश्न विचारला की सर तुम्ही 4:45 राऊंडला काय येतात. बघा, आपण असं म्हणतो ना की किती ते अमेरिकन माणूस, एवढा सिनियर माणूस, त्यांनी जे मला वाक्य सांगितलं, तर मी इंग्रजी मराठी करत नाही, एकदा एकाच भाषेत सांगतो. त्यांनी मला काय म्हणाले माहिती आहे का, हो मी सकाळी लवकर येतो, त्याचं कारण असं आहे की सकाळी माझी घरात कुणाला गरज नसते, प्रत्येक माणूस घरातला बिझी असतो, माझ्या मुलांना काहीतरी कमिटमेंट असतात, बायकोला काहीतरी कमिटमेंट असते, प्रत्येकजण रेडी होण्यासाठी तयारीत असतं, त्यामुळे सकाळी माझी घरी गरज नसते. पण संध्याकाळी माझी सगळेजण घरी वाट बघतात, म्हणून मी सकाळी लवकर काम सुरू करतो आणि संध्याकाळी लवकर घरी जातो. बापरे म्हणलं, म्हणजे आपण असं म्हणतो की घर म्हणजे कुटुंब वात्सल्य ज्याला म्हणतो ना, तर हे भारत देशामध्ये खूप जास्त असं आपण म्हणायला लागतो. 73 वर्षाचा माणूस, यांना एवढं कुटुंब वात्सल्य अमेरिकेमध्ये. बॉस म्हणलं नाही, दिस इज समथिंग आपण अडॉप्ट करायला पाहिजे. आणि तिथून न्यूयॉर्क मेडिकल इन्स्टिट्यूट निघालो, न्यूयॉर्क एअरपोर्टवर गेलो, तिथून जेव्हा भारत देशामध्ये एंट्री झाली, सगळ्यात पहिलं मी शेड्यूल माझा बदलला. म्हणलं मी पण पहाटे 4:45 राऊंड घेणार. येस, घेणार. पहाटे ते काय करायचे, 4:45 राऊंड घ्यायचे, त्यांचा राऊंड 6:45 संपायचा. 6:45 ते लेक्चर हॉलमध्ये जायचे, सगळे फेलो समोर बसायचे, लेक्चर द्यायचे 7:45 8:45 ते कॅन्टीनमध्ये जायचे, 8:30 ते ऑपरेशन थिएटरमध्ये जायचे आणि 4 वाजता निघायचा, बाबा घरी निघून जायचा. म्हणजे आता मी म्हणलं चला आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी आता पहाटे 4:45 उठायला सुरू केलं. मी फोनवर राऊंड हॉस्पिटलचा घ्यायचो, मी जिमला जायचो, जिमवरनं परत त्याने 7:00 ऑपरेशन थिएटरमध्ये घुसणे, 11 वाजता ऑपरेशन संपवते. तुम्हाला सांगतो मी हा शेड्यूल फॉलो करायला सुरू केलं 2008 पर्यंत. बघा मी काय म्हणतो, 2008 पर्यंत मी याच्याहून जास्त काम करायचो, पण 2008 पर्यंत एका वर्षाला मी साधारणपणे 1000 ते 1200 ऑपरेशन करायचो 2008 पर्यंत. 2008 नंतर हा शेड्यूल मी फॉलो केला आणि मी आता वर्षाला 2500 ऑपरेशन करतो, 2500 ऑपरेशन करतोय. ओके. आणि तरी सुद्धा माझ्याकडे वेळ आहे. माझ्याकडे माझ्या मुलाला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या आईला देण्यासाठी वेळ आहे, माझ्या बायकोला देण्यासाठी वेळ आहे आणि माझ्याकडे तुम्हाला पण देण्यासाठी वेळ आहे. आय हॅव इनफ टाइम, देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. याला म्हणायचं, जर वेळ तुम्हाला पाहिजे तर डिसिप्लिन पाहिजे, आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही लावून घेतली, त्या डिसिप्लिनमध्ये टाकून दिलं ना, तर तुमच्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. तिसरा शब्द काय सांगितला मग मी आता, मोठ्याने रे. याच्यानंतर मी एकदा रिपीट नाही करणार, मोठ्यानेच बोललं पाहिजे, नाही तर भाषण करणार नाही. मी तुम्हाला 3 सूत्र सांगितले. डिसाईड करा, इंथुजियास्टिक राहा, डिसिप्लिन मध्ये राहा, आणि 4था सूत्र सांगतोय मी, इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज अ प्रायोरिटी. इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज प्रायोरिटी. इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट आहे, प्रायोरिटी म्हणजे काय, प्राधान्य. पहिलं काय करायचं हे ज्या लोकांना कळलं ती लोक मोठी होतात. कामं सगळीच करतात, काम प्रत्येक माणूस करतो, प्राधान्य कळलं पाहिजे. बघा, मी डॉक्टर आहे, पेशंट हे माझं प्राधान्य आहे. शिक्षक आहेत, मुलांना शिकवणे त्याचं प्राधान्य आहे. स्किल डेव्हलपमेंटचं काम करतात, त्या मुलाला एनरोल करणं, त्यांना नोकरी मिळणं त्याचं प्राधान्य आहे. प्रत्येक माणसाला, विद्यार्थ्याचं प्राधान्य काय असायला पाहिजे रे, विद्यार्थ्यांचं प्राधान्य काय असायला पाहिजे, ऑफकोर्स विद्यार्थ्यांचं प्राधान्य स्टडी. दुसरं काय असतं मग आपल्याला, म्हणजे तुम्ही विद्यार्थी कशाचे का असत नाहीत, आपल्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट काय, अभ्यास. तो खेळाचा अभ्यास असो, तो गाण्याचा अभ्यास असो, तो चित्रकलेचा अभ्यास असो, अभ्यास कुठलाचा विषय असो, त्याला प्राधान्य देता आलं पाहिजे. अगोदर थोडा टीव्ही बघू, थोड्याशा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारू आणि मग अभ्यास करू, नो. याला मी तुम्हाला सांगत होतो, माझी बायको अनेक वेळा सांगत असते, कसं लोकांना कळेल तुम्ही काय काय ऍडजस्ट करता एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. तुम्हाला सांगतो मित्र हो, मला जर एखादा मध्ये तासभर वेळ काढायचा असेल ना, तर मी 1 तास काम लवकर सुरू करतो. दुपारच्या केस मी सकाळी करतो. सकाळची टाईट लिस्ट असते माझी, मी दररोज 10 ते 12 सर्जरी करतो आणि माझ्याकडे आता 350 सर्जरी वेटिंगला आहेत. असं भारत देशात एक पण प्लास्टिक सर्जन नाही, एवढं मला काम करायचं आहे. आणि तरीही असं असताना सुद्धा तो वेळ काढायचा आहे. तो वेळ काढायचा म्हणजे काढायचा. मी काढतो, पण त्यासाठी खूप आट्टापिट्टा करत राहतो. मी का माहिती आहे का, कारण मला लेकरं प्रचंड आवडतात. माहीत नाही पण ही अटॅचमेंट कशी झाली मी शब्दात नाही सांगू शकत. मी सांगत होतो की प्राधान्य,
तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एका माणसाला, म्हणजे अनेक माणसाला, पण एका माणसाला कळलं की विद्यार्थी हे प्राधान्य आहे, स्टुडंट इम्पॉर्टंट आहेत, असं कळलं. ते मोटेगावकर सरांना कळलं आणि म्हणून हा RCC पॅटर्न महाराष्ट्रात नाही देशात पहिला झाला. म्हणून हे पॅटर्न कधी निर्माण होतो, त्यांना प्रायोरिटी कळली, त्यांना प्राधान्य कळलं, त्यांना इम्पॉर्टंट गोष्ट काय या आयुष्यामध्ये कळली. म्हणून चौथा सूत्र सांगितलं मी, आणि त्या सूत्राचं नाव आहे इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज, पूर्ण म्हणा, येस. तर प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग आहे आयुष्यामधली. मी किती सूत्र सांगितलं तुम्हाला आतापर्यंत? 4. आता मी तुम्हाला 5वं सूत्र सांगतो. 5वं सूत्र सांगतो, दॅट इज कल्चर. दॅट इज संस्कार. हे आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या विषयावर खूप वेळा बोललं जातं, पण तुम्ही संस्कारित राहा, त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होतो. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. पतंग असतो ना, पतंग. तुम्ही सगळेजण पतंग आहात, पतंग काईट आहात, पतंग आहात. हा पतंग आकाशामध्ये सोडला जातोय, बिलकुल सोडला जातोय. पण जशी हवा येईल तसा तो भरकटतो ना. तुम्हाला सांगतो मुलांनो, आणि तुम्हाला सांगतो पालकांनो, त्या पतंग ही तुमची लेकरं आहेत. मुलांनो तुम्ही पतंग आहात, पालकांनो तुम्ही त्याचे पालक आहात. पतंग भरकटायला लागलाय, पण मुलांनो तुम्हालाही सांगतो, पालकांनो तुम्हालाही सांगतो की त्याची दोरी ना तुमच्या हातात ठेवा. त्याची दोरी तुमच्या हातात ठेवा. त्याचे 2 फायदे आहेत. पहिला आहे की वर जो आकाशामध्ये गिरट्या घालायला लागला, आकाशात उंच जायला लागला पतंग, त्याला कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही, माझ्या वडिलांच्या हातात, माझ्या आईच्या हातात माझी दोरी आहे. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं लेकरू कुठेही भरकटलं तर मी त्याला ओढून घेऊ शकतो. म्हणून ही जी पतंगाची दोरी आहे ना, ही दोरी ही संस्काराची दोरी आहे, ही कल्चरची दोरी आहे. आणि ही दोरी नका सोडू, तुमच्यासोबत ठेवा, बिलकुल तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला सांगतो, इट मॅटर्स अ लॉट. त्याचं मी का असं बोललो तुम्हाला माहिती का? की बघा 11वी 12वी पर्यंत ठीक आहे हो, पण MBBSच्या फर्स्ट इयर पासून MBBS फायनल होईपर्यंत सुद्धा माझा मुलगा सकाळी निघाल्यानंतर घरातून, मी कॉलेजला जातोय, दोरी त्याच्या मम्मीच्या हातात. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर एक रिंग मिस कॉल देतोय. सकाळचं कॉलेज संपलं, पहिलं लेक्चर, दुसरा मिस कॉल. दुपारी कॉलेज संपलं, कॅन्टीन निघालो जेवायला, एक फोन. जेवण झाल्यास दुसरा मिस कॉल. पुन्हा कॉलेजमध्ये जाताना तिसरा मिस कॉल. तुम्हाला सांगतो, दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळा हे लेकरू त्याच्या आईशी कनेक्टेड आहे. ह्याला दोरी असं म्हणतात. आणि ही दोरी काहीच अवघड नाहीये. ही दोरी सातत्यानं तुमच्या समोर ठेवा, तुमच्या हातात ठेवा. ही संस्काराची दोरी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, मला अनेक पालक असं म्हणतात की लांडे साहेब, आमचा मुलगा खूप चांगला होता, आमची मुलगी खूप चांगली होती, संगत खराब मिळाली हो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बारकाईनं डोळे उघडून कानं मोठे करून माझा शब्द ऐका, की कुठलाच माणूस, चांगला माणूस वाईट संगतीत जाऊच शकत नाही, आणि गेला तर राहूच शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गुण असला पाहिजे तरच तो वाईटाकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे माझं लेकरू चांगलं होतं आणि त्यांच्यामुळे खराब झालं, हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि हे असं होऊ नये म्हणून ती दोरी तुमच्यावर ठेवा. चुकलं आपलं लेकरू, पतंग पुन्हा ओढून घ्या, त्याला दुसरीकडे जाऊ देऊ नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, असं काहीच नसतं की मेडिकल कॉलेजमध्ये गेलात, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलात, लॉ कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कशातही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला वाईट सवय लागते असं नाही. चांगल्या पण सवय लागू शकतात. तुम्हाला सांगतो, माझा मुलगा प्रसाद BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होता. ओके, फर्स्ट इयरला गेल्यानंतर तिथे एक अतुल ढाक नावाचा मुलगा आहे, त्यांनी लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट नावाची एक छोटी ट्रस्ट काढली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की झोपडपट्टीतले लेकरं, आई वडील ज्यांना नाहीत, पालक नाहीत, असे लेकरं त्यांनी निवडले. 30-30, 20-20 लेकरं त्यांनी निवडले. 11वी 12वीला ह्यांचं ट्युशन घ्यायचं कुठं, पुण्यामध्ये. त्यासाठी त्यांनी एक उर्दू शाळा घेतली, अशीच तिथं ओळखीनं. ती संध्याकाळी ही उर्दू शाळा लेकरं वापरायचे. आणि हे लेकरं बघा, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागलेले लेकरं ह्या मुलांना शिकवायचे, ज्या लेकरांना आई वडील नाहीत, जे झोपडपट्टीतले आहेत. नुसतं शिकायचं नाही, त्याच्यामध्ये आमचा प्रसाद होता, त्याची बॅच होती, आणि हे शिकवायचे ठरवून. ह्यांनी एक 6 लेकरांचा ग्रुप तयार केला होता. मला तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ते बघायला गेलो ना, ॲक्च्युली मी त्या क्लासला जाऊन आलो. तुम्हाला सांगू का, मला माझ्या लेकराचा एवढा गर्व वाटला, एवढा अभिमान वाटला ना, की असंही काय होऊ शकतं. आणि तिथं ह्या लेकरांना शिकून, तशा लेकरांना शिकून हे लेकरं त्या लेकरांना मेडिकल लावतात. दरवर्षी 7 ते 8 लेकरं दरवर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिथले लागतात हो. कॅन यू इमॅजिन दिस? ज्या लेकरांना 1 रुपयाची फीस लेकरं घेत नाहीत,
आपला अभ्यास करून आपला अभ्यास म्हणून त्याला शिकवतात. मला काय म्हणायचंय, ह्याला संस्काराची दोरी म्हणतात. आणि ही दोरी लेकरांमध्ये तुमच्यामध्ये सातत्याने ठेवा. चुकलं तर चुकलं म्हणून तुम्हाला लेकरांना सांगतो, कधी पालक ओरडले, कधी आई ओरडली, कधी वडील ओरडले, समजून घ्या की त्यांचं तुमच्याविषयी खूप प्रेम आहे. तुम्हाला त्यांना सेफ द्यायचा आहे, तुम्हाला त्यांना आकार द्यायचा आहे. तुम्ही कुठेतरी चुकताय, त्यांचा एक्सपिरियन्स मोठा असतो म्हणून ते तुम्हाला सांगतात. वडिलांनी रागवलेलं, आईला रागवलेलं कधीच आदरायच घेऊ नका, कधीच नका घेऊ. तुम्ही कुठल्या कळायचे असत नाही, नका घेऊ. पुराण तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही माझ्याकडे येऊन पुन्हा एकदा म्हणाल सर तुम्ही असे म्हणाले होते, आणि दॅट इज 100% ट्रूथ. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, काय जपा पालकांनो, लेकरांपासून थोडाही दुरावा नको. मुलांनो, दररोज आईवडिलांना एक फोन करा. दररोज जेव्हा जेव्हा भेटता तेव्हा त्यांच्या पाया पडा. त्यांना सोडताना त्यांना एकदा घट्ट पकडा. बघा तर एकदा, ह्याला IQ असं म्हणतात. तुम्हाला सांगतो, तुम्ही हुशार आहात, IQ आहात, तुम्ही ह्या जगामध्ये आहात. IQ तुमचा खूप आहे, पण तुमचा EQ वाढला पाहिजे. IQ सगळ्यांना माहित आहे, पण EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन. तुमचं भावनिक नातं आपल्या आईवडिलांवर असणं ही सगळ्यात मोठी संस्काराची दोरी आहे. आणि ती दोरी जशाच ठेवा. तुम्हाला मी 5 सूत्र सांगितले, एकदा रिपीट करा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज नंबर 5, कल्चर, संस्कार. आणि ते संस्काराची शिदोरी घेऊन एक गोष्ट तुमच्यामध्ये तयार करा, आणि ते सब्बसूत्र आहे, अँड दॅट इज एम. ध्येय पक्का करा. मला अनेक लोक सांगतात हे केलं ते केलं पण ते झालं नाही, हे बघा, कुणाचं डिस्ट्रॅक्शन होत नाही. ध्येय आहे ना, हे बुलेट प्रूफ ठेवायचं असतं. कसं ठेवायचं असतं म्हणजे काय रे, तुम्हाला माहित आहे का की मोठ्या म्हणजे VIP लोकांच्या जे गाड्या असतात ना, त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या घातल्या तरी त्यातून आरपार जात नाहीत. त्याला बुलेट प्रूफ कार असं म्हणतो आपण. काचं पण बुलेट प्रूफ असतात. का माहिती आहे का, कारण त्यातला माणूस एवढा VIP इम्पॉर्टंट असतो. मी तुम्हाला सांगतो, तुमचं जर ध्येय तितकं इम्पॉर्टंट असायला पाहिजे, तितकं बुलेट प्रूफ असलं पाहिजे. जर बंदुकीच्या गोळ्या घातल्या तर आत नाही गेल्या पाहिजे. म्हणजे कशानंच डिस्ट्रॅक्शन होत नाही जेव्हा आपलं ध्येय हे बुलेट प्रूफ असलं पाहिजे. मग तुमचं ध्येय कसं करा, बुलेट प्रूफ करा. कसं करायचं, एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला मी. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक डिस्ट्रॅक्टर असतो. डिस्ट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला माहित आहे, आजकालचा मोबाईल हे डिस्ट्रॅक्टर आहे. असा हा मोबाईल त्या गावात असतो. म्हणजे एक खळ म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, की चांगल्याचं चांगलं झालं तर ज्याला रात्रभर झोप येत नाही त्याला खळ म्हणायचं, आणि चांगल्याचं वाईट कसं होईल हेच आयुष्यभर बघत राहण्याला खळ म्हणायचं. अशा एक खळ माणूस ह्याला मी डिस्ट्रॅक्टर म्हणत असतो. म्हणजे चांगल्या गोष्टी कशा तरी करून डिस्ट्रॅक्ट कशा करायच्या, त्यातून दूर कसं घेऊन जायचं लोकांना, असं बघणारा एक माणूस असतो. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये तो शर्यत लावतो. हा डिस्ट्रॅक्टर एक शर्यत लावतो की हा एक पोल आहे, एक मोठा पोल असतो, आणि त्या पोलवरती चढायचं. जो टोकावर जाईल या पोलच्या त्याला मी बक्षीस देणार, खूप मोठं बक्षीस देणार, असा तो माणूस म्हणतो. शर्यत लावतो. पण हा शहाणा डिस्ट्रॅक्टर काय करतो माहिती आहे का, त्या गावामध्ये 500-600 लोकांचा मॉब बनलेला असतो. त्या मॉबमध्ये त्याचे काही लोक पेरतो डिस्ट्रॅक्ट करणारे लोक पेरतो. बघा लोक कसे असतात तर. आणि कुणी पण त्या पोलवर चढायला लागलं, अरे पडशील असं एक मधले 50 लोक म्हणतात ना, पण हे बाकीचे लोक ज्यांना डिस्ट्रॅक्ट करायचं नसतं पण ते 50 म्हणल्यामुळे हे पण पडशील म्हणतात. आणि बिचारा वर जाऊ शकत नाही, खाली येतो. खरंच पडेल बा मी म्हणून. डिस्ट्रॅक्शन, मोबाईल. ओके, मग काय होतं माहिती आहे का, की एक मुलगा, त्याच्या छोटा मुलगा असतो का, त्याच्या आईच्या डोक्यावरती टोपला असतं, शेतातून बिचार येत असते, आणि तो मुलगा त्याच्या आईच्या हाताला धरून येत असतो. तो हे सगळं बघतो. वर लोक जातात, खालचे लोक ओरडतात, पुन्हा खाली होतो. वर लोक जातात, खालचे लोक ओरडतात, पुन्हा खाली होतो. कुणीच वर जाय ना. मग तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई मला वर जायचंय. मग त्याची आई प्रचंड हुशार आई असते. तसं सगळेजण असायला पाहिजे. ती काय म्हणते माहिती आहे, तिच्या कानात काहीतरी सांगते. बघा, त्याच्या कानात काहीतरी सांगते, जा म्हणते वर. ते कानात काहीतरी सांगते, वर जा म्हणते. हे लेकरू जातं त्या पोलला खाली पकडतं, वर जाऊन डोक्यावर जाऊन बसतो पोलच्या एकदम. तेव्हा ते सगळे लोक खालचे ओरडतात, अरे पडशील, तुझ्या आईला एकटाच आहेस, मरशील, हातपाय तुटेल. लोक बघा ना कसे बोलतात. तर त्याला काय नाही डिस्ट्रॅक्ट करतात, एवढं सगळं त्याला बोलतात. त्याची आई पण परेशान, आता माझ्या लेकराचं काय होतं की म्हणून, कारण एवढे लोक ओरडत असतात. पण हे लेकरू वर जातं आणि टोकावर जाऊन बसतं. आता सगळेच परेशान झाले, हे कसं गेलं. आता ते लेकरू खाली घेतात, आणि खाली घेतल्यानंतर मग तो कार्यक्रम असतो, समारंभ असतो, ज्यामध्ये त्याला बक्षीस द्यायचं असतं. त्या व्यासपीठावरती सगळे लोक येतात. मग तो खळ माणूस ज्याने हे सगळं ऑर्गनाईज केलं असतो, त्यांनी पाहिलं असतं की ह्याच्या आईनं ह्या लेकराच्या कानात काहीतरी सांगितलंय. त्याच्या आईजवळ जातो आणि त्याच्या आईला म्हणतो, तू कानात काय सांगलीस माझ्या लेकराच्या.
कानात काय सांगितलीस? ती त्याची आई प्रचंड हुशार लेडी असते, शेतकरी असते पण हुशार असते. ती म्हणाली, माय माझं लेकरू बहिरं आहे. हिचं लेकरू बहिरं नसतं, पण हिच्या आईनं त्याच्या लेकराला बहिरं केलेलं असतं. तिनं सांगितलं असतं, राजा हे जे आहेत ना हे सगळे लोक पडशील पडशील म्हणतात ना, ते मूर्ख आहेत, डिस्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं काहीच ऐकू नको, जावर जावर. हे डिस्ट्रॅक्शन पासून दूर ठेवणारी गोष्ट असते आणि ती शक्ती पालकांमध्ये असते मुलांनो. म्हणून त्यांचं ऐका, डिस्ट्रॅक्ट नका हो, तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ नका. त्या ध्येयाला बघा, त्या लेकरांनी काय केलं, त्याचं ध्येय बुलेट प्रूफ केलं, त्याचं एम बुलेट प्रूफ केलं. एवढे लोक ओरडले की हो, 500 लोक ओरडले की हो, ते लेकरू वर गेलं ना. त्याचं कारण आहे, असं तुमचं ध्येय कुठल्याच मोबाईलनी आणि कुठल्याच गोष्टीनं डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे आणि त्याला बुलेट प्रूफ तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यालाच विद्यार्थी म्हणतात, दुसऱ्याला नाही. आणि याच्या पुढचा शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे टफ. काय नाव आहे? टफ म्हणजे काय? मजबूत, स्ट्रॉंग. काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा असं होऊन जातं की एकदा आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळत नाही, लेकरं कोलमडून जातात, माझं कसं होणार, आता म्हणजे माझं सगळं संपलं, माझ्या बाबतीत असं का घडतं, मलाच का मार्क कमी पडतात, मीच न वाचलेलंच का नेमकं एक्झाममध्ये येतं, वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो लेकरांनो, अपयश येणं मोठी गोष्ट नसते. ह्या जगामध्ये जेवढे लोक मोठे झाले त्यांना त्यांच्या आयुष्यात अपयश आलं म्हणूनच मोठे झाले. असं ह्या जगामध्ये एकही माणूस नाही जो अगदी उंच पोहोचला आहे आणि त्याच्या आयुष्यात अपयश नाही आलं. त्यामुळे अपयश येणं हे मोठं नसतं, पण अपयश आलेलं वर्ष 6 महिने ही संधी आहे असं समजून स्वतःला स्ट्रॉंग करून, टफ करून त्याला फाईट करायचं असतं, त्याला फाईट करायचं असतं. तुम्हाला सांगतो मी असं अनेक वेळा बोलताना सांगतो ना की मला खूप सारे गोल्ड मेडल आहेत, मला खूप सारे मेडिकल सायन्समध्ये, ज्याचं रेकॉर्ड कोणी तोडलं नाही. पण तरीसुद्धा मी MCS प्लास्टिक सर्जरी डिग्री आता नापास झालोय. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एवढे गोल्ड मेडल असणारा माणूस नापास होऊ शकतो ना, मग जाऊ द्या की रे, काय फरक पडतो काय फरक पडतो असा. मी तुम्हाला हे सांगत होतो. पण जेव्हा मी नापास झालो ना, त्या नापास झालेल्या 6 महिन्यांनी जे मला शिकवलं ना, तेवढ्याच कारणाने मी मोठा होऊ शकलो, हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे डोळ्याचे डॉक्टर आहेत, पण ते डोळ्याच्या विषयात नापास झाले होते. आज जगातला सगळ्यात मोठा डोळ्याचा डॉक्टर आहे. नापास होणं मोठा विषय नसतो, पण नापास झालेलं ते वर्ष 6 महिने ही संधी आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि असं म्हणतात ना, उंच उडी मारायची, लांब उडी मारायची ना, तर 2 पावलं मागे सरकायचं असतं. 2 पावलं मागे सरकायचं आणि उडी मारायची. तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो, टफ कसं होतात माणसं. 2000 साधारणपणे 5-6चा प्रसंग असावा हा. मला सकाळी सकाळी फोन येतो, मी एका ऑपरेशन थिएटरमध्ये होतो आणि एक माणूस मला फोनवर रडतोय, लिटरली रडतोय. मला कळतं ना काय झालंय आणि कोण रडत असेल माहिती आहे? उदय देशपांडे फोनवर रडतायत. आणि तो रडतोय आणि मी ऑपरेशन करतोय, माझे पण डोळे भरले ना, कळता ना. मला काय झालं उदय? सर आपले सगळेच कॉम्प्युटर चोरीला गेले. हां, मग जाऊ द्या ना, नाही सर आता कसं, म्हणजे आयुष्याचं काय पुढे. म्हणजे उदयकडे 1800 रुपये, अर्चना बसले, तिला माहिती आहे 1800 रुपये उदयकडे, 1800 रुपये लाईट बिल आलं होतं आणि ते भरायला नव्हते. आणि ते माझ्याकडे आले होते की सर मी पुण्याला जातो आणि पुण्यामध्ये मला 3000ची नोकरी मिळणार आहे आणि मी हे पैसे परत देऊ शकतो, नाहीतर माझ्याकडे तर घरचं कनेक्शन पण जाणार. आणि इथून सुरू केलेला हा माणूस, मी म्हटलं की इथंच काही करता येणार नाही का, असं म्हणल्यास त्यांनी या माझ्या एका शब्दावर विश्वास ठेवून 5 कॉम्प्युटर कर्ज काढून घेतले होते आणि तेही चोरीला गेले. कसं करायचं? हा माणूस रडायला लागला. म्हणलं जाऊ द्या उद्या, एवढी काळजी नका करू. त्या माणसाने काळजी करू नका आणि टफ बना, कारण हेच प्रसंग तुम्हाला मोठे करतील असं त्या माणसाला म्हणालो. त्यांनी काय केलं माहीत नाही, त्यांनी पुन्हा कॉम्प्युटर घेतले. बघा, 1 कॉम्प्युटर सुरू केलेले 5 कॉम्प्युटरपर्यंत आलेला हा माणूस. कॉम्प्युटर घेत गेला, तिथंचा 1 गाळा भाड्याचा होता. त्याच बिल्डिंगमध्ये यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात जास्त गाळे असणारा एकच माणूस आहे, म्हणजे उदय देशपांडे. एवढंच नाही त्याची बिल्डिंग, त्यांची कमाई. म्हणजे बघा, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा मला पैसे लागतात तेव्हा मी त्यांच्याकडनं घेतो. आता पुढे काय सांगायला पाहिजे. हे 2च माणसं आहेत जे मला पैसे देतात. अगदी खरं प्रामाणिकपणे सांगतो, त्यांना पण मान्यच करावं लागले. देता की नाही देता? खरं सांगायचं. माझी बायको समोर बसली, ती पण तुम्हाला खरं सांग. मला पॉईंट हा सांगायचा आहे की ज्या माणसाचे 1 कॉम्प्युटरपासून 5 पर्यंत येऊन सगळे कॉम्प्युटर चोरला जातात, तो माणूस इतका टफ होतो, इतका कडक बनतो की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा तो मालक आहे.
उदय देशपांडे. याला म्हणायचं की एखादी अपयश झालेली गोष्ट, एखादं वर्ष वाया गेलेली गोष्ट कशी तुम्हाला बळ देते, ते बळ घ्या रे लेकरांनो, ते बळ घ्या, बळ, टफ बना, टफ. आता मला एकदा, आणि एवढं सगळं जेव्हा तुम्ही बनता ना, 7च मिनटं माझ्याकडे आहेत, त्यातली 6च मिनटं बोलणार आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, जेव्हा तुम्ही एवढं सगळं करता ना, काय काय केलं तुम्ही आतापर्यंत, काय डिसाईड केलंय, ओके नंतर सांगा. डिसाईड नंबर 2 किती आहे, किती जणांमध्ये इंतुजाम, हात वर करा. इंतुजाम किती जणांमध्ये आहे, माझ्यात पण आहे यार. हां येस, इंतुजियाझम. नंबर 3 कोण कोण पाळणार डिसिप्लिन, मी पण पाळणार आहे. नंबर 4 येस, इम्पॉर्टन्स ऑफ प्रायोरिटीज इन लाईफ म्हणा. 4. 5 कल्चर, संस्कारित राहा. 6. 7 आणि एवढं सगळं केल्यानंतर शेवटची सूत्र तयार होतं, आणि त्या सूत्राचं नाव आहे ईगल. काय ईगल म्हणजे काय रे, गरुड. ईगल म्हणजे गरुड. आता मला सांगा पहिला शब्द काय सांगितला मी सूत्रातला. आता बघा, प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर बाजूला काढा. पहिला अक्षर बाजूला प्रत्येक शब्दाचं. D E D I C A T E. काय झालं, डेडिकेट करणे म्हणजे समर्पण करणे. एखाद्या गोष्टीसाठी समर्पण करणे, समर्पित करणे स्वतःला, त्याला डेडिकेट असं म्हणतात. मग तुम्ही जेव्हा डिसाईड करता, जेव्हा तुमच्यात इंतुजियाझम मेंटेन राहतो, जेव्हा तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहता, जेव्हा तुम्ही इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ ज्याला प्रायोरिटी म्हणता, जेव्हा तुमच्यामध्ये संस्कार गच्चागच भरलेले असतात, कल्चर, जेव्हा तुम्ही एम तुमचं बुलेट प्रूफ करता आणि कुठल्याही प्रसंगाला तुम्ही टफ राहता, तेव्हा तुमच्यामध्ये एक शक्ती येते आणि त्या शक्तीला म्हणतात ईगल. त्याचं कारण आहे इज ईगल, डेडिकेट करणे. डेडिकेट युअर सेल्फ म्हणजे समर्पित करा स्वतःला. समर्पित कुणाला समर्पित करायचंय, कशासाठी समर्पित करायचंय, तर तुम्ही समर्पित करायचंय कशासाठी, तुमच्या ध्येयासाठी समर्पित करायचंय. आणि ईगल एक असा पक्षी आहे, गरुड एक असा पक्षी आहे की त्याचे पंख जगातल्या सगळ्या पक्षामधले सगळ्यात स्ट्रॉंग मजबूत पंख असतात. मजबूत, यू नो दॅट. एकदम स्ट्रॉंग त्यांचे पंख असतात, त्याच्यामध्ये प्रचंड बळ असतं. आणि म्हणून मग माझ्या बायकोने एक माझ्या बर्थडेला कविता लिहिली होती, आणि ती ना अशी कविता लिहिली होती, उंच मार भरारी, पंखात बळ तुझ्या भारी, विठ्ठल नाव सार्थक करी. ही माझ्या बायकोने कविता लिहिली होती. म्हणून मला तुम्हाला सांगतो मी आता या कवितेप्रमाणे तुम्ही मी सांगितलेल्या ह्या सूत्रांना स्वतःला समर्पित करा, डेडिकेट करा. आणि तुम्ही जेव्हा हे डेडिकेट करता, तेव्हा तुमच्या पंखात जे बळ आलंय ते गरुडाच्या पंखातल्या बळा एवढं तुमच्याकडे बळ आहे. म्हणून अशी मस्त भरारी मारा, इतकी उंच भरारी मारा की त्या भरारीमध्ये तुमच्या स्वतःचं नावाचं सार्थक, तुमच्या आईवडिलांच्या नावाचं सार्थक, आपल्या जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नावाचं सार्थक करा. धन्यवाद.